Welcome, students. Before this, we have learnt the third topic of science first, chemical reactions and equations. Today, now we have to study the fourth topic of science first, that is effects of electric current. Electric current चे परिणाम, effects. In this topic, we have to study the main points as energy transfer in electric circuit. एखाद्या इलेक्ट्रिक सर्किटमध्ये एनर्जी ट्रान्सफर कशी होते, कोणत्या टाईपच्या एनर्जीचं कोणत्या टाईपच्या एनर्जीमध्ये कन्व्हर्शन होतं, ते सुरुवातीला शिकायचं आहे. त्यानंतर हिटिंग इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट, म्हणजे वेगवेगळे जे इलेक्ट्रिक डिव्हाइसेस आहेत, उदाहरणार्थ बल्ब, इलेक्ट्रिक बेल, इलेक्ट्रिक मोटार, यामध्ये इलेक्ट्रिक करंटचा उपयोग केला जातो. इलेक्ट्रिक करंटच्या इफेक्टमुळे जी हीट निर्माण होते, असे कोणकोणते डिव्हाइसेस आहेत, त्याचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर पुढे आहे मॅग्नेटिक इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट, इलेक्ट्रिक करंटचे मॅग्नेटिक इफेक्ट्स. त्याचबरोबर या टॉपिकमध्ये अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजेच इलेक्ट्रिक मोटार, त्याचं कन्स्ट्रक्शन कसं आहे, वर्किंग कसं आहे, तेही शिकायचं आहे. त्यापूर्वी फ्लेमिंग्ज लेफ्ट हँड रूल, फ्लेमिंग्ज राईट हँड रूल, आणि सगळ्यात शेवटी आपल्याला इलेक्ट्रिक जनरेटर, त्या जनरेटरचं वर्किंग कसं असतं, त्याचं प्रिन्सिपल काय, त्याचं कन्स्ट्रक्शन कसं आहे, हाही भाग सगळ्यात शेवटी शिकायचा आहे. त्यामुळे हा टॉपिक आपल्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आहे. यापूर्वी आपण ह्याचे जे बेसिक्स आहेत, इलेक्ट्रिक करंट, इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट, हा टॉपिक शिकण्यापूर्वी जे बेसिक्स आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे, त्याचा आपण अभ्यास केलेला होता. तर आता आपण याच्या पुढचा भाग शिकूया. सुरुवातीलाच टॉपिकच्या आपल्याला एक क्वेश्चन विचारला आहे त्याने, कॅन यू रिकॉल, यामध्ये क्वेश्चन विचारला आहे, हाऊ डू वी डिसाइड दॅट ए गिवन मटेरियल इज ए गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी ऑर इज ॲन इन्सुलेटर. दिलेले मटेरियल हे इलेक्ट्रिसिटीचा गुड कंडक्टर आहे किंवा इन्सुलेटर आहे, हे तुम्ही कसे ठरवाल? उदाहरणार्थ तुम्हाला एक मटेरियल दिलं, प्लास्टिकचा पीस दिला, प्लास्टिकचा रॉड दिला, तर तुम्ही ते कसं ठरवणार वेदर इट इज ए गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी ऑर इज ॲन इन्सुलेटर? ते इन्सुलेटर आहे का गुड कंडक्टर आहे, कसं ठरवणार तुम्ही? तर आपण म्हणू शकतो की गुड कंडक्टर कोणाला म्हणतो आपण? द मटेरियल्स थ्रू विच द इलेक्ट्रिक करंट or charge flows, then the material is known as a good conductor of electricity. आणि इन्सुलेटर कोणाला म्हणतो? द मटेरियल थ्रू विच द इलेक्ट्रिक करंट और चार्ज डज नॉट फ्लो. हे माहिती आहे आपल्याला. मग त्यावरून ह्याचा आन्सर काय लिहू शकतो आपण? इफ द गिवन मटेरियल कंडक्ट्स इलेक्ट्रिक करंट, देन इट इज ए गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, अदरवाईज इट इज ॲन इन्सुलेटर. ठीक आहे. त्यानंतर पुढे आणखी एक क्वेश्चन विचारला आपल्याला, सेकंड क्वेश्चन. आयर्न इज ए कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, बट व्हेन वी पिक ए पीस ऑफ आयर्न रेस्टिंग ऑन द ग्राउंड, व्हाय डोंट वी गेट इलेक्ट्रिक शॉक? अर्थ काय याचा? आयर्न हा इलेक्ट्रिसिटीचा गुड कंडक्टर आहे, परंतु जेव्हा आपण जमिनीवर पडलेला एखादा लोखंडाचा तुकडा उचलतो, तेव्हा आपल्याला इलेक्ट्रिक शॉक का लागत नाही? जमिनीवर पडलेला लोखंडाचा तुकडा जर आपण उचलला, तर आपल्याला शॉक का लागत नाही? तर आपल्या मराठीमध्ये आपण त्याचं एक्सप्लेनेशन आधी विचार करूया. जर तो जो आयर्नचा पीस आहे, त्याचे 2 एंड्स घरातील प्लगला, म्हणजेच बोर्डवरती जो 3 पिनचा प्लग असतो, त्याला जर जोडले असते,
तर आपल्याला शॉक बसला असता. परंतु हा फक्त काय आहे, आयर्नचा एक पीस आहे. त्याचे 2 एंड्स वायरनी प्लगमध्ये जोडलेले नाहीत. त्यामुळं आपल्याला शॉक बसणार नाही. बरोबर आहे. मग याचा आन्सर कसं लिहायला पाहिजे? याचं आन्सर असं लिहायचं, "व्हेन वी पिक ए पीस ऑफ आयर्न रेस्टिंग ऑन द ग्राउंड, वी डोंट गेट द इलेक्ट्रिक शॉक बिकॉज द टू एंड्स ऑफ that piece of iron are not connected to the source of electricity." सोर्स ऑफ इलेक्ट्रिसिटीला त्याचे 2 एंड्स कनेक्ट केलेले नाहीत आणि कनेक्ट नाही केल्यामुळं काय होतं, त्याच्यामधून इलेक्ट्रिक करंट फ्लो होत नाही आणि त्याच्यामुळं आपल्याला शॉक बसत नाही. ठीक आहे. त्यानंतर पुढे आपण जाऊया. पुढे त्यांनी सांगितलंय, "वी हॅव लर्न्ड इन अर्लियर स्टँडर्ड्स अबाउट स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी." आपण इयत्ता 9वी मध्ये असताना किंवा त्यापूर्वी 8वी आणि 7वी मध्ये स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीचा अभ्यास केलेला आहे. स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय? तर व्हेन ए ग्लास रॉड इज रब्ड विथ सिल्की क्लॉथ, देन द ग्लास रॉड बिकम्स पॉझिटिव्हली चार्ज्ड अँड सिल्की क्लॉथ बिकम्स निगेटिव्हली चार्ज्ड. म्हणजेच इथं काय होतं, जेव्हा ग्लास रॉड आपण सिल्की क्लॉथवर रब करतो, घासतो, तेव्हा सिल्की क्लॉथवरचे ग्लास रॉडवरचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत, ते सिल्की क्लॉथवर ट्रान्सफर होतात. म्हणजेच ग्लास रॉडवरचे निगेटिव्ह चार्ज कमी होतात. म्हणजेच ग्लास रॉड काय होतो, पॉझिटिव्हली चार्ज्ड होतो आणि सिल्की क्लॉथवर इलेक्ट्रॉनची संख्या वाढते. त्यामुळे सिल्की क्लॉथ काय होतं, निगेटिव्हली चार्ज्ड होतं. त्याचबरोबर आपण शिकलो, व्हेन ए एबोनाइट रॉड when a ebonite rod is rubbed on a woolen cloth, then the ebonite rod becomes negatively charged and woolen cloth becomes positively charged. तर इथं उलटं होतं. When the ebonite rod is rubbed on a woolen cloth, then the electrons from woolen cloth are transferred to the ebonite rod. Therefore, the number of electrons on ebonite rod increases and the ebonite rod becomes negatively charged and woolen cloth becomes positively charged. हे आपण शिकलोय. पुढे, we performed various experiments regarding एक एक मिनिट हा. ठीक आहे. We performed various experiments regarding negatively and positively charged objects. तर तिथं आपण निगेटिव्हली चार्जड आणि पॉझिटिव्हली चार्जड ऑब्जेक्टच्या संदर्भात वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स म्हणजे ॲक्टिव्हिटीज शिकलो होतो. द रिझन बिहाइंड द ऑब्जेक्ट बिकमिंग पॉझिटिव्हली अँड निगेटिव्हली चार्ज इज द ट्रान्सफर ऑफ निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स फ्रॉम वन ऑब्जेक्ट टू द अनदर ऑब्जेक्ट. एखादा ऑब्जेक्ट निगेटिव्हली चार्जड होतो किंवा पॉझिटिव्हली चार्जड होतो, तो कुणामुळं होतो? तर कोण ट्रान्सफर होतं? इलेक्ट्रॉन्स ट्रान्सफर होतात. कधीही पॉझिटिव्हली चार्जड प्रोटॉन्स ट्रान्सफर होत नाहीत. लक्षात येतंय का? द रिझन बिहाइंड द ऑब्जेक्ट बिकमिंग पॉझिटिव्हली चार्जड ऑर निगेटिव्हली चार्ज इज द ट्रान्सफर ऑफ निगेटिव्हली चार्जड पार्टिकल्स. म्हणजे कोण ट्रान्सफर होतं? तर निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स म्हणजेच कोण? इलेक्ट्रॉन्स. का? कारण एनी मटेरियल इज मेड अप ऑफ ॲटम्स अँड इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन द different orbits around the nucleus. Therefore, they can easily transfer. आणि प्रोटॉन कुठं असतात? न्यूक्लियसमध्ये सेंटरला असतात. मग इलेक्ट्रॉन्स ट्रान्सफर झाल्यामुळं तो तो जो ऑब्जेक्ट आहे, तो ऑब्जेक्ट कधी-कधी पॉझिटिव्हली चार्ज होतो किंवा कधी निगेटिव्हली चार्ज होतो. म्हणजे कुणाचे इलेक्ट्रॉन्स ट्रान्सफर होतात त्यावरती ते अवलंबून आहे. पुढे, इन प्रिव्हियस स्टँडर्ड्स वी हॅव अल्सो स्टडीड अबाउट इलेक्ट्रिक करंट. आपण मागील इयत्तेमध्ये इलेक्ट्रिक करंटचा देखील अभ्यास केलेला होता. इलेक्ट्रिक करंट आय कुणाला म्हटलं होतं आपण? क्यू अपॉन टी. म्हणजेच काय? इफ क्यू अमाउंट ऑफ चार्ज फ्लोज थ्रू द सर्किट फॉर टाइम टी, देन द करंट प्रोड्यूस्ड इज आय. करंट म्हणजे काय? त्याची डेफिनेशन आहे करंटची.
अमाउंट ऑफ चार्ज पर युनिट टाइम इज कॉल्ड ॲज करंट. असं लिहिलं तरी चालतंय. काय? अमाउंट ऑफ चार्ज पर युनिट टाइम इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक करंट. अशा प्रकारे त्याची डेफिनेशन लिहिली तरी चालू शकते. त्यानंतर पुढे आपल्याला शिकायचं आहे, इन धिस टॉपिक और इन धिस चॅप्टर वी विल स्टडी अबाउट एन इलेक्ट्रिक करंट फ्लोइंग थ्रू ए कंडक्टिंग वायर. म्हणजेच एका इलेक्ट्रिक सर्किटमध्ये कंडक्टिंग वायरमधनं इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो, त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. करंट फ्लोइंग थ्रू ए रेजिस्टर, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, इलेक्ट्रिक मोटार आणि जनरेटर, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास या टॉपिकमध्ये आपल्याला करायचा आहे. ठीक आहे. त्यामुळं हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे. पुढे आपल्याला एक क्वेश्चन पुन्हा विचारला आहे. ऑब्झर्व्ह अँड डिस्कस. निरीक्षण करा आणि डिस्कशन करा. व्हॉट डू यू ऑब्झर्व्ह इन इन द फॉलोइंग पिक्चर्स? खालील चित्रांमध्ये काय दिसतं? तर ह्या चित्रामध्ये आपल्याला, ह्या फर्स्ट पिक्चरमध्ये आपल्याला काय दिसतं? इलेक्ट्रिसिटीचा उपयोग करून एक नाईट लॅम्प दिसतो. त्यानंतर एक ओव्हन दिसते. इकडे एक टेलिव्हिजन सेट, टीव्ही दिसतो. आणि इकडेही काहीतरी एक नाईट लॅम्पच आहे वाटतं. ठीक आहे. तर हे इलेक्ट्रिक डिव्हाइसेस आहेत. हे कशावरती रन होतात? इलेक्ट्रिसिटीवर. म्हणजेच इलेक्ट्रिसिटीचा उपयोग करून चालणारे हे इलेक्ट्रिक डिव्हाइसेस आहेत. सेकंड पिक्चरमध्ये काय दिसतं? द इलेक्ट्रिक फॅन इज रोटेटिंग. इलेक्ट्रिक फॅन फिरताना, त्याचे ब्लेड्स फिरताना आपल्याला दिसतात. आणि थर्ड पिक्चरमध्ये एक इलेक्ट्रिक बेल आहे. ती इलेक्ट्रिक बेल आपल्याला दिसते. ठीक आहे. प्रश्न काय विचारला होता? व्हॉट डू यू ऑब्झर्व्ह इन द फॉलोइंग पिक्चर्स? या खालील चित्रांमध्ये तुम्हाला काय दिसतं? तर आपण काय लिहायचं? इन द गिवन पिक्चर्स द इलेक्ट्रिक डिव्हाइसेस रन ऑन इलेक्ट्रिसिटी and these are the different types of electric devices which run on electricity. इलेक्ट्रिसिटीवर रन होणारे जे वेगवेगळे डिव्हाइसेस आहेत ते आपल्याला या चित्रामध्ये दिसतात. पुढे क्वेश्चन आणखी एक विचारला आहे. विच इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट डू यू फाइंड? इलेक्ट्रिक करंटचे कोणकोणते इफेक्ट्स दिसतात? आता उदाहरणार्थ इथं ओव्हन दिसते आपल्याला. म्हणजेच इथं काय झालंय? इफेक्ट कुठला आहे? तर त्याच्यामध्ये हीट निर्माण होते. म्हणजे हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट आहे. इथं काय इलेक्ट्रिसिटीचे कन्व्हर्शन कशामध्ये होतं? इलेक्ट्रिक एनर्जीचं कन्व्हर्शन कशामध्ये होतं? लॅम्पमध्ये लाईट एनर्जीमध्ये होतं. ठीक आहे. आणि ह्या टीव्हीमध्ये पण इलेक्ट्रिक एनर्जीचं इफेक्ट किंवा रूपांतर, ट्रान्सफर होऊन कन्व्हर्शन कशामध्ये होतं? लाईट किंवा हीट, टीव्ही थोडीशी गरम होते. आणि इथं काय आहे? मेकॅनिकल एनर्जी, इलेक्ट्रिक एनर्जी इज कन्व्हर्टेड इंटू मेकॅनिकल एनर्जी. इथं काय आहे? साऊंड एनर्जी बाहेर पडते. इलेक्ट्रिक एनर्जी इज कन्व्हर्टेड इंटू साऊंड एनर्जी. त्याने आपल्याला विचारलं हे डिफरंट इफेक्ट्स, म्हणजे इलेक्ट्रिसिटीचं कन्व्हर्शन दुसऱ्या कोणकोणत्या फॉर्ममध्ये होतं. ठीक आहे. त्यानंतर पुढे नवीन पॉइंट आहे, एनर्जी ट्रान्सफर इन ॲन इलेक्ट्रिक सर्किट. एका इलेक्ट्रिक सर्किटमध्ये एनर्जी ट्रान्सफर कशी होते? इलेक्ट्रिक सर्किटचा अभ्यास सर्वप्रथम आपण इयत्ता 8वी मध्ये असताना इलेक्ट्रिक सर्किटचा अभ्यास केला होता. इलेक्ट्रिक सर्किट म्हणजे काय? तर different electric components are connected with the help of electric cell, key and battery is known as electric circuit. Electric circuit is a continuous path which is in which the battery or key and electric devices are used. म्हणजे त्यामध्ये एखादा बल्ब वायरच्या साहाय्याने की आणि बॅटरी वापरून पाथ, मार्ग जोडलेला असतो कनेक्टिंग वायरच्या साहाय्याने. त्याला आपण काय म्हणतो? इलेक्ट्रिक सर्किट. ठीक आहे.
तर तशा प्रकारचं एक इलेक्ट्रिक सर्किटमध्ये एनर्जी ट्रान्सफर कशी होते? एका एनर्जीचं दुसऱ्या एनर्जीमध्ये कन्व्हर्शन कसं होतं? इलेक्ट्रिक एनर्जीचं कन्व्हर्शन हीट एनर्जीमध्ये कसं होतं? ते आपल्याला इथं शिकायचं आहे. त्याच्यासाठी मटेरियल्स दिलेले आहेत सुरुवातीला. अ, काय-काय मटेरियल्स त्यासाठी लागतं? त्यामध्ये पहिल्यांदा लिहिलंय त्याने मटेरियल्स, कनेक्टिंग वायर्स, इलेक्ट्रिक सेल्स, कनेक्टिंग वायर्स लागतात. इलेक्ट्रिक सेल लागतो म्हणजे बॅटरी, इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स, इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स म्हणजेच त्याच्या रेजिस्टन्स म्हणजे काय? तर त्या रेजिस्टन्स असा दाखवतो आपण सर्किटमध्ये. तर रेजिस्टन्स म्हणजे इथं आपण एखादा इलेक्ट्रिक डिव्हाइस जोडायचा. म्हणजेच एखादी इलेक्ट्रिक बेल वापरायची किंवा एखादा बल्ब वापरायचा किंवा लाईटचा इलेक्ट्रिकल सोर्स वापरून जो इलेक्ट्रिकवर चालणारा फॅन असतो, तो फॅन किंवा लाईटवर चालणारा रेफ्रिजरेटर असेल, टीव्ही असेल, वॉशिंग मशीन असेल, हे जे इलेक्ट्रिक डिव्हाइसेस आहेत, ते इलेक्ट्रिक डिव्हाइसेस म्हणजेच काय आहे? रेजिस्टन्स. ठीक आहे. असं चिन्ह जिथं असतं इलेक्ट्रिक सर्किट म्हणजे तिथं काय आहे? इलेक्ट्रिक डिव्हाइस वापरलेला आहे. ठीक. आणि मग आणखी काय लागतं? तर व्होल्टमीटर. व्होल्टमीटर कशासाठी लागतो? टू मेजर द पोटेन्शियल डिफरन्स. आणि पुढे काय लिहिलंय? एमीटर. एमीटर कशासाठी लागतो? टू मेजर द इलेक्ट्रिक करंट. आणि काय पुढे? प्लग की. प्लग की कशासाठी लागते? टू ओपन ऑर क्लोज द इलेक्ट्रिक सर्किट. इलेक्ट्रिक सर्किट बंद करण्यासाठी किंवा चालू करण्यासाठी. ठीक आहे. त्यानंतर पुढे आपल्याला त्याची प्रोसिजर दिलेली आहे. काय करायचं? कनेक्ट द सर्किट ॲज शोन as shown in the accompanying figure 4.2 after taking the components with proper व्हॅल्यूज. म्हणजेच वेगवेगळ्या व्हॅल्यूजचे कंपोनंट्स वापरून इलेक्ट्रिक सर्किट जोडा कनेक्टिंग वायरचा उपयोग करून. तर इथं हे सर्किट जोडलेलं आहे. तर यामध्ये काय दिसतं आपल्याला? हा इलेक्ट्रिक डिव्हाइस आहे. रेजिस्टन्स दाखवलाय. म्हणजेच इथं एखादा बल्ब पण असू शकतो. त्याच्या पुढे काय? की आणि इकडे कनेक्टिंग वायर्स कोणाला जोडलेले आहे? बॅटरीला आणि बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला आणि निगेटिव्ह टर्मिनलपासून निघालेली वायर ॲमीटरच्या निगेटिव्हला जोडलेली आहे. इथं ॲमीटर आहे आणि ॲमीटरचं पॉझिटिव्ह टर्मिनल हे त्या इलेक्ट्रिक डिव्हाइसला म्हणजेच बल्बला जोडलं. ठीक आहे. तर व्होल्टमीटर जो असतो, तो व्होल्टमीटर नेहमी त्या इलेक्ट्रिक डिव्हाइसला कसा जोडायचा असतो? पॅरललमध्ये जोडायचा असतो. कशासाठी? टू मेजर द पोटेन्शियल डिफरन्स. आणि हे पोटेन्शियल डिफरन्स किती आहे हे दर्शवण्यासाठी इथं लिहिलंय व्ही-ए-बी. व्ही-ए-बी हे डॉटेड लाईन्सने असं दाखवलंय त्याने इकडे. व्ही-ए-बी. म्हणजेच ते पोटेन्शियल डिफरन्स आहे. ही वायर नाही. इथं जे आहे ना, ही वायर नाही. ते आपल्याला कळण्यासाठी डॉट, डॉट, डॉट करून व्ही-ए-बी लिहिलंय. म्हणजे इथलं पोटेन्शियल डिफरन्स किती आहे? व्ही-ए-बी. ह्या रेजिस्टन्सचं अक्रॉस असलेलं पोटेन्शियल डिफरन्स किती आहे? व्ही-ए-बी आहे. ते कळण्यासाठी लिहिलंय. ठीक आहे. काय सांगितलं त्याने? डिफरंट व्हॅल्यूज म्हणजे आवश्यक असलेल्या वेगवेगळ्या व्हॅल्यूज, रिक्वायर्ड व्हॅल्यूज असलेले इलेक्ट्रिक कंपोनंट्स प्रॉपर व्हॅल्यूजच्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे जोडा. पुढे मेजर द करंट आय ऑल्सो मेजर द पोटेन्शियल डिफरन्स व्ही-ए-बी बिटवीन टू एंड्स ए अँड बी ऑफ द रेजिस्टन्स. तो जो रेजिस्टर आहे त्याच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स व्ही-ए-बी ते मोजा. आणि काय मोजा? करंट मोजा. ॲमीटरचा उपयोग करून करंट मोजा हे सांगितले. पुढे the potential at A is higher than the potential at B as the point A is connected to the positive electrode of the cell and the point B is connected to the negative end of the cell. काय सांगितलं त्याने? ए हे जे पॉइंट आहे रेजिस्टरचा, ए हे जे टर्मिनल आहे ते कशाला जोडलेलं आहे? त्या रेजिस्टरचं ए हे टर्मिनल कशाला जोडलंय?
पॉझिटिव्हला जोडले. मग बॅटरीचं जे पॉझिटिव्ह टर्मिनल आहे त्याला आपण काय म्हणतो हायर पोटेन्शियल, आणि जे निगेटिव्ह टर्मिनल आहे ते इकडे कशाला जोडलंय, निगेटिव्ह टर्मिनलला जोडलंय. म्हणजेच निगेटिव्ह एंड जे आहे बॅटरीचं टर्मिनल, निगेटिव्ह टर्मिनल त्याला आपण काय म्हणतो लो पोटेन्शियल. म्हणजेच एखादा इलेक्ट्रिक सेल आहे तर हे पॉझिटिव्ह टर्मिनल आहे आणि निगेटिव्ह टर्मिनल आहे, पोल आहे. तर याला आपण म्हणतो हायर पोटेन्शियल, याला म्हणतो लोअर पोटेन्शियल. ठीक आहे. म्हणजे इथं काय आहे, A terminal of the resistance is connected to the higher potential, whereas B terminal of the resistance or resistor is connected to low potential. ठीक आहे. त्यानंतर पुढे आता इथं हे आपल्याला शिकण्यापूर्वी काही फॉर्म्युले आपल्याला माहित असणे आवश्यक. 9वी मध्ये असताना आपण अभ्यास केला होता ओहम्स लॉ. ओहम्स लॉ काय आहे, पहिलं V इज इक्वल टू IR. हे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे, हे आल्याशिवाय आपल्याला पुढे कळणार नाही. ओहम्स लॉ काय आहे, ओहम्स लॉ त्याचं स्टेटमेंट काय आहे, द करंट फ्लोईंग थ्रू द मेटॅलिक कंडक्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द टू टर्मिनल्स ऑफ सोर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. म्हणजे करंट हा कोणाशी प्रपोर्शनल मध्ये असतो, पोटेन्शियल डिफरन्स. म्हणजे तुम्ही पोटेन्शियल डिफरन्स सर्किटमध्ये वाढवलं करंट वाढतो, हा ओहम्स लॉ आहे. आणि त्याच्यावरनं पहिला फॉर्म्युला तयार केलाय V इज इक्वल टू IR. सेकंड फॉर्म्युला आहे करंट I इज इक्वल टू Q बाय D. मागाशी सांगितल्याप्रमाणे द चार्ज पर युनिट टाइम इज कॉल्ड एज करंट. थर्ड फॉर्म्युला आहे वर्क डन. वर्क डन कोणाला म्हणायचं, इन मुव्हिंग युनिट पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम वन प्लेस टू अनादर प्लेस. युनिट चार्ज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी जेवढं वर्क डन होतं ते वर्क डन कसं काढायचं आहे, V मल्टिप्लाय Q. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स V मल्टिप्लाय चार्ज Q. आणि फोर्थ फॉर्म्युला आहे एनर्जी इज इक्वल टू V इंटू Q. म्हणजे एनर्जी कोणाला म्हणायचं आहे, तर जेवढं वर्क डन आहे तेवढीच एनर्जी असते. आणि फिफ्थ फॉर्म्युला आहे इलेक्ट्रिक पॉवर P इज इक्वल टू एनर्जी अपॉन टाइम. इलेक्ट्रिक पॉवर काढताना काय करायचं, तर फोर्थमध्ये जी एनर्जी आहे त्या एनर्जीला टाईमने डिवाइड करायचं. आणि मग एखाद्या इलेक्ट्रिक डिव्हाइसमधून, म्हणजेच उदाहरणार्थ बल्बमधून जेव्हा इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो तेव्हा काय होतं, तर त्याच्यामध्ये हीट प्रोड्यूस होते. आणि हीट किती प्रोड्यूस होते ती कशी काढायची, तर तो सिक्स्थ फॉर्म्युला आहे इलेक्ट्रिक पॉवर P मल्टिप्लाय T. सिक्स्थ फॉर्म्युला आहे हीट जनरेटेड or heat produced in that electric device is H is equal to P multiply T. ठीक आहे. हे जे फॉर्म्युले आहेत, हे फॉर्म्युले माहीत असल्याशिवाय आपल्याला पुढे जो भाग आहे तो समजणार नाही. काय लिहिले आहेत, इफ चार्ज Q फ्लोज फ्रॉम A टू B देन वर्क डन इज VAB इंटू Q. म्हणजेच काय, जेव्हा ह्या बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलमधून जेव्हा हे चार्ज अशा प्रकारे फ्लो होतो तेव्हा तो चार्ज ए ह्या पॉईंटकडून बी ह्या पॉईंटकडे चार्ज फ्लो होत असताना जे वर्क डन होतं, मागाशी फॉर्म्युला लिहिला होता W इज इक्वल टू VQ, हा फॉर्म्युला होता. म्हणून त्याने लिहिलं इथं वर्क डन किती आहे, VAB इंटू Q. म्हणजे ह्या व्हीच्या पायाजवळ काय लिहिलंय, AB. का, कारण हे वर्क डन म्हणजेच ए ह्या पॉईंटकडून चार्ज बी ह्या पॉईंटकडे गेलेला आहे, म्हणजे इथलं पोटेन्शियल डिफरन्स किती आहे, VAB. म्हणून वर्क डन किती आहे, VAB इंटू Q. ठीक. त्यानंतर पुढे सांगितलंय त्यांनी दिस वर्क VQ हॅज बीन डन ऑन चार्ज Q व्हाईल गोईंग फ्रॉम A टू B. आणि हे आपण 9th स्टँडर्ड मध्ये शिकलो होतो. फ्रॉम व्हेअर डज द एनर्जी कम टू डू दिस वर्क. हे वर्क होण्यासाठी, म्हणजेच चार्ज इथून इथपर्यंत जाण्यासाठी जे वर्क डन होतं ते वर्क डन होण्यासाठी एनर्जी कुठून आली, तर ती एनर्जी ह्या इलेक्ट्रिक
सेलमधून म्हणजेच या बॅटरीमधून इलेक्ट्रिक एनर्जी मिळाली. याचा आन्सर कसं लिहायला पाहिजे? द एनर्जी कम टू डू धिस वर्क फ्रॉम सेल और बॅटरी. सेल किंवा बॅटरीमधून ही एनर्जी मिळते. त्यानंतर पुढे लिहिलंय द सोर्स ऑफ एनर्जी इज द सेल. हा सेल काय आहे? सोर्स ऑफ एनर्जी आहे. सेलमधून कसली एनर्जी बाहेर पडते? इलेक्ट्रिक एनर्जी. कारण त्या सेलमध्ये काय असतात? केमिकल्स असतात. या केमिकल्समुळे इलेक्ट्रिक एनर्जी तयार होते. पुढे द सेल गिव्स द एनर्जी, इलेक्ट्रिक एनर्जी थ्रू द चार्ज क्यू. तो जो सेल आहे तो सेल चार्जच्या स्वरूपामध्ये एनर्जी देतो. वेअर वर्क व्ही ए बी इंटू क्यू इज परफॉर्म. आणि त्याच्यामुळे वर्क किती होतं? व्ही ए बी इंटू क्यू एवढं वर्क होतं. इफ द चार्ज क्यू फ्लोज फ्रॉम ए टू बी इन टाइम टी, द वर्क इज परफॉर्म्ड इन टाइम टी, देन ड्युरिंग दॅट टाइम द एनर्जी व्ही ए बी इंटू क्यू इज गिवन टू द रजिस्टर. म्हणजेच काय? जेवढं वर्क डन होतं तेवढीच एनर्जी असते. म्हणजेच आपण पहिला फॉर्म्युला काय शिकलो? पहिला फॉर्म्युला आय इज इक्वल टू क्यू अपॉन टी. दुसरा फॉर्म्युला हे जे सांगितलं आत्ता वर्क डन, हे वर्क डन किती असतं? वर्क व्ही इंटू क्यू. आणि एनर्जी किती असते? एनर्जी तेवढीच असते. किती? व्ही इंटू क्यू. म्हणजे व्ही ए बी इंटू क्यू लिहिलं इथं. द एनर्जी व्ही ए बी इंटू क्यू इज गिवन टू द रजिस्टर. ठीक आहे. त्यानंतर पुढे सांगितले त्याने व्हॉट हॅपन्स टू दिस एनर्जी. हे एनर्जीचं काय होतं? तर ही जी एनर्जी आहे, जी एनर्जी ह्या सेलमधून या इलेक्ट्रिक डिव्हाइसला म्हणजेच बल्बला मिळते, हे एनर्जीचं काय होतं? तर त्या बल्बमधून हीट बाहेर पडते. म्हणजेच काय? हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. व्हॉट हॅपन्स टू दिस एनर्जी. एनर्जीचं काय होतं? तर धिस एनर्जी म्हणजे धिस इलेक्ट्रिक एनर्जी इज कन्व्हर्टेड इन टू हीट एनर्जी. इथे लिहिलंय पुढं. धिस एनर्जी इज रिसिव्ड बाय द रजिस्टर अँड इट इज कन्व्हर्टेड इन टू हीट एनर्जी अँड द टेम्परेचर ऑफ रजिस्टर इज इन्क्रीज्ड. म्हणजे त्या बल्बमध्ये जो फिलामेंट आहे त्या फिलामेंटचं टेम्परेचर काय होतं? राईज होतं, वाढतं, इन्क्रीज होतं. पुढे जाऊ आपण. त्यानंतर ते जे फॉर्म्युले आहे ते फॉर्म्युले लक्षात ठेवा, त्याशिवाय समजणार नाही. पुढे आहे यूज युअर ब्रेन पॉवर. आणि यात लिहिलं इफ इन द सर्किट रजिस्टर इज प्लेस्ड बाय ए मोटार in which form will the energy given by the cell get transformed into. म्हणजेच इथं या रेजिस्टरच्या ऐवजी इथं बल्बच्या ऐवजी जर इलेक्ट्रिक मोटार वापरली तर काय होईल? मागाशी बल्ब लावला होता, म्हणजेच काय झालं? इलेक्ट्रिक एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू हीट एनर्जी. बल्ब लावला असताना जर इलेक्ट्रिक मोटार लावली तर ते मोटारीचा जो ॲक्सिस आहे, कणा आहे, तो काय होईल? मूव्ह होईल. म्हणजेच काय? रोटेट होईल. म्हणजेच काय? फिरेल. म्हणजेच इथं काय झालं? इलेक्ट्रिक एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू मेकॅनिकल एनर्जी. मोटार फिरेल म्हणजे मेकॅनिकल एनर्जी. ठीक आहे. आता मग पुढचा फॉर्म्युला आपला इलेक्ट्रिक पॉवर. इलेक्ट्रिक पॉवरचा फॉर्म्युला आहे एनर्जी अपॉन टाइम. इलेक्ट्रिक पॉवर पुढचा फॉर्म्युला, फोर्थ फॉर्म्युला. इलेक्ट्रिक पॉवर, पॉवरचा फॉर्म्युला आहे एनर्जी अपॉन टाइम. म्हणजे इथं जी एनर्जी आहे ते एनर्जीला काय करायचं? टाइमने डिवाइड करायचं. आणि मग आता ह्यामध्ये काय केलंय ते आपण बघूया. ठीक आहे. वर्क डन
पुसूया नीट. वर्क डन W किती आलं होतं आपलं? VAB इंटू Q. त्यानंतर एनर्जी किती? तेवढीच VAB इंटू Q. आणि आता पुढे आपण शिकत होतो इलेक्ट्रिक पॉवर. इलेक्ट्रिक पॉवर P इज इक्वल टू काय म्हटलंय त्याने? एनर्जी अपॉन टाइम. एनर्जी अपॉन टाइम. ठीक आहे. मग एनर्जी किती होती? इज इक्वल टू ही इथं आहे एनर्जी किती आहे? VAB. व्हीच्या पायाजवळ बारीक अक्षरात पोटेन्शियल डिफरन्स V बिटवीन पॉइंट्स A अँड B इंटू Q अपॉन टाइम T. मग काय पॉवर आहे P, इलेक्ट्रिक पॉवर. पुढं काय होईल? इलेक्ट्रिक पॉवर P इज इक्वल टू एक फॉर्म्युला मागे लिहिलेला होता पहिलाच, I इज इक्वल टू Q अपॉन T. म्हणजेच इथं जे Q अपॉन T आहे हे काय करायचं? काढायचं. काढून टाकल्यानंतर काय होईल? VAB इंटू त्याच्या ऐवजी काय ठेवायचं? I ठेवायचं. Q अपॉन Tच्या ऐवजी I ठेवायचं. ठीक आहे. काय आहे? इलेक्ट्रिक पॉवर. पुढे ओहम्स लॉ काय सांगतो? ओहम्स लॉ V इज इक्वल टू IR. ओहम्स लॉ सांगतो V इज इक्वल टू IR. मग इथं हे जे I आहे ते I जर तुम्ही इकडं I ची व्हॅल्यू जर काढायला गेला, एक मिनिट इथं I ची व्हॅल्यू जर काढायला गेला तर R इकडे गेल्यानंतर ह्याला डिवाइड होईल. म्हणजेच काय होईल? V अपॉन R इज इक्वल टू I. आता काय करायचं? ह्या फॉर्म्युल्यामध्ये जिथं I आहे, एक मिनिट इथं तुमचं काय होतं? I होतं. तर हे जे I आहे ते I काय करायचं? काढून टाकायचं आणि त्याच्या ऐवजी काय लिहायचं? V अपॉन R. म्हणजेच काय झालं? P इज इक्वल टू VAB मल्टीप्लाय A. V अपॉन R. बरोबर. I इज इक्वल टू V अपॉन R. हे काय झाले? पॉवर. पॉवर काढतोय आपण. VAB इंटू I. ठीक आहे. एक मिनिट हे इथंपर्यंत राहू द्या. हे जे आहे इथंपर्यंत राहू द्या. ही काय झाली? पॉवर. आता ही इलेक्ट्रिक पॉवर झाली. हे असंच ठेवूया. इलेक्ट्रिक पॉवर. आपल्याला काय करायचं आहे? हीट जनरेटेड काढायचं आहे. मग ते पुढचा फॉर्म्युला लिहूया. हीट जनरेटेड. हीट जनरेटेडचा फॉर्म्युला मगाशी लिहिलेला होता P इंटू टी. हीट जनरेटरचा फॉर्म्युला आहे P इंटू टी. P म्हणजे पॉवर. मग इथं व्हॅल्यू ठेवा P ची. इज इक्वल टू VAB, Vच्या पायाजवळ AB इंटू टी. आणि मग आता ओहम्स लॉ वापरा. मगाशी सांगितल्याप्रमाणे ओहम्स लॉ V इज इक्वल टू IR. ओहम्स लॉ काय आहे? ओहम्स लॉ आहे V इज इक्वल टू IR. म्हणजेच हे जे VAB आहे हे VAB च्या ऐवजी IR ठेवायचं. एक मिनिट पॉवर काय होती? VAB इंटू बघा चुकलं इथं. पॉवर काय होती आपली? VAB. एक मिनिट. पॉवर काय होती? पॉवर P इज इक्वल टू VAB इंटू I होतं. मग
इथं आय लिहायचं राहिलंय आपलं. पॉवर काय आहे? पॉवर पी. पॉवर पी ची व्हॅल्यू काय? VAB इंटू आय आणि मल्टिप्लाय टी. आता झालं बरोबर. ठीक आहे. मग पुढं ओहम्स लॉ V इज इक्वल टू IR आणि मग इथं काय होईल? VAB च्या ठिकाणी काय होईल? IR मल्टिप्लाय I मल्टिप्लाय टी आणि म्हणजेच पुढं काय होईल? I स्क्वेअर I मल्टिप्लाय I. This I multiply this I, that is I square RT. आणि हे काय आहे? हीट प्रोड्यूस्ड. हीट प्रोड्यूस्ड इन दॅट बल्ब. त्या बल्बमध्ये तयार झालेली हीट किती आहे? I स्क्वेअर RT. आणि ह्यालाच काय म्हणायचं आहे? This is called as heat. This is called as Joule's law of heating. ह्यालाच काय म्हणायचं आहे? जूल्स लॉ ऑफ हिटिंग. आता ह्याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो. एक्सप्लेन द जूल्स लॉ ऑफ हिटिंग. जूल्स लॉ एक्सप्लेन करा. तर आपल्याला हे अशा प्रकारे फिगर वगैरे काढून वरनं सगळं हे लिहावं लागेल. म्हणजे इकडची फिगर काढायची आणि हे जे आहे सगळं हे सगळं एक्सप्लेन करावं लागेल. ठीक आहे. तर हे सगळं पुस्तकामध्ये त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे. ते आपण पुस्तकामध्ये बघूया. इथं आहे पुस्तकामध्ये. काय केलंय? मगाशी आपण बघितल्याप्रमाणे वर्क डन किती होतं? वर्क डन VQ आणि एनर्जी किती? तेवढीच VQ. आणि पॉवर एनर्जी अपॉन टाइम म्हणजेच VQ अपॉन T. आणि मग पुढे काय झालं? तर Q अपॉन T च्या ऐवजी काय लिहिलंय? I. म्हणजे VAB इंटू I. आणि मग पुढे काय केलंय? हे हीट जनरेटेड त्याचा फॉर्म्युला आहे P इंटू टी. मग P ची व्हॅल्यू काय? V इंटू I तिथं ठेवली इंटू टी. आणि मग पुढे काय झालं? ओहम्स लॉ वापरला आणि ओहम्स लॉ वापरून V च्या ठिकाणी काय लिहिलं? IR लिहिलंय त्याने. म्हणजेच इथं काय झालं? ते तो फॉर्म्युला अशा प्रकारे तयार केलेला आहे. I स्क्वेअर RT. H is equal to I square RT and this is called as Joule's law of heating. त्यालाच म्हटलंय जूल्स लॉ ऑफ हिटिंग. त्यानंतर पुढे आपल्याला शिकायचं आहे युनिट ऑफ इलेक्ट्रिक पॉवर. इलेक्ट्रिक पॉवरचं युनिट काय? तर पॉवरचा फॉर्म्युला काय आहे? V इंटू I. V म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स. त्याचं युनिट काय आहे? व्होल्ट. आणि करंटचं युनिट काय आहे? एम्पियर. त्यामुळे पॉवरचं युनिट काय आहे? व्होल्ट एम्पियर. आणि मग पुढे लिहिलंय 1 व्होल्ट मल्टिप्लाय 1 एम्पियर इज इक्वल टू 1 जूल अपॉन कुलोम मल्टिप्लाय 1 कुलोम अपॉन 1 सेकंड. आणि त्यालाच काय म्हटलंय? वॅट. म्हणजेच इलेक्ट्रिक पॉवरचं युनिट काय आहे? वॅट आहे. हे आपण 9वी मध्ये पण शिकलो होतो. तसं द युनिट ऑफ इलेक्ट्रिक पॉवर इज वॅट. इलेक्ट्रिक पॉवरचं युनिट काय आहे? वॅट. आणि आपल्याला हे पण माहिती आहे 1 किलो वॅट इज इक्वल टू 1000 वॅट. 1 किलो वॅट इज इक्वल टू 1000 वॅट हे पण माहिती आहे. त्यानंतर पुढे आहे हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंटचा हिटिंग इफेक्ट. इलेक्ट्रिक करंट गेल्यामुळं उष्णता कशी निर्माण होते. ठीक आहे. वेन ए रेजिस्टर इज कनेक्टेड इन अन इलेक्ट्रिक सर्किट. रेजिस्टर म्हणजे कोण? एखादा बल्ब किंवा एखादी मोटार किंवा इलेक्ट्रिक बेल
पण हीटिंग इफेक्ट म्हणजे हीट कशा-कशामध्ये निर्माण होते? इस्त्री आहे, बल्ब आहे किंवा गीझर आहे किंवा ओव्हन आहे. When a resistor is connected to electric circuit, heat is produced in it due to the current. This is known as heating effect of electric current. आता परीक्षेमध्ये ह्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. व्हॉट इज meant बाय heating effect of electric current? म्हणजेच काय? एखादा रेजिस्टर जर इलेक्ट्रिक सर्किटमध्ये कनेक्ट केला तर त्याच्यामध्ये हीट निर्माण होते. यालाच काय म्हणायचं आहे? हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. म्हणजे एखादे रेजिस्टर म्हणजे एखादी इस्त्री जर तुम्ही इलेक्ट्रिक सप्लायला जोडली तर त्याच्यामध्ये हीट निर्माण होते. यालाच म्हणायचं आहे हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. पुढे आहे इक्विपमेंट्स सच एज वॉटर बॉयलर, पाणी गरम करायचं डिव्हाइस, इलेक्ट्रिक कुकर, इलेक्ट्रिक बल्ब मेक यूज ऑफ हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. कोणकोणत्या इक्विपमेंट्समध्ये हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट या प्रिन्सिपलचा उपयोग केलेला असतो? परीक्षेमध्ये याच्यावर प्रश्नही असा येऊ शकतो. नेम द इक्विपमेंट्स इन विच द प्रिन्सिपल ऑफ हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट इज यूज्ड. तर तिथं आपण लिहायचं इलेक्ट्रिक आयर्न, इस्त्री, वॉटर बॉयलर, इलेक्ट्रिक कुकर, इलेक्ट्रिक बल्ब, गीझर एटसेट्रा. पुढे इलेक्ट्रिक कंडक्टर्स हॅव्हिंग हाय रेजिस्टिव्हिटी आर हिअर. म्हणजेच आत्ता जे डिव्हाइसेस आपण बघितले हे वॉटर बॉयलर, इलेक्ट्रिक कुकर, इलेक्ट्रिक बल्ब किंवा इलेक्ट्रिक आयर्न, इस्त्री, ह्याच्यामध्ये जो रेजिस्टर वापरलेला असतो त्याचा रेजिस्टन्स हाय असतो आणि रेजिस्टन्स हाय असल्यामुळं काय होतं? इलेक्ट्रॉन्स फ्लो होताना त्याच्यामध्ये हीट जास्त प्रमाणामध्ये तयार होते. रेजिस्टन्स जास्त असला की हीट जास्त तयार. हाय रेजिस्टन्स हे त्याचं वैशिष्ट्य आहे. हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. हीट काय निर्माण होते? कारण त्याचा रेजिस्टन्स हाय असतो. फॉर एक्झाम्पल, ए कॉइल made up of an alloy nichrome is used in electric heater cooker as resistor. इलेक्ट्रिक हीटर जो असतो म्हणजे आता उदाहरणार्थ आपल्याकडे घरगुती शेगडी असते, इथं दिसते आपल्याला. तर ह्या शेगडीमध्ये हे अशा प्रकारची कॉईल वापरलेली असते. ती कॉईल कशापासून बनलेली असते? नायक्रोम पासून. आणि नायक्रोम हे काय आहे? अलॉय आहे. एलिमेंट किंवा मेटल नव्हे, नायक्रोम हे अलॉय आहे आणि म्हणजे 2 किंवा अधिक मेटलचं ते मेटल नॉन मेटलचं मिक्सचर आहे. त्याचा जो रेजिस्टन्स आहे तो हाय आहे आणि हाय रेजिस्टन्स असल्यामुळं तिथं हीट जास्त निर्माण होते. हे लक्षात ठेवा. विच अलॉय इज युज्ड टू मेक द इलेक्ट्रिक कॉईल. इलेक्ट्रिक कॉईल वापरण्यासाठी कोणतं अलॉय वापरलं जातं? हे नाव लक्षात ठेवा, नायक्रोम. त्याचं वैशिष्ट्य काय? हाय रेजिस्टन्स. ठीक आहे. व्हाईल ए टंगस्टन वायर इज युज्ड इन इलेक्ट्रिक बल्ब. म्हणजे आपल्याकडे जो इलेक्ट्रिक बल्ब असतो, उदाहरणार्थ इथं दिसतो आपल्याला इलेक्ट्रिक बल्ब. तर ह्या बल्बमध्ये इथं जे असे स्प्रिंग असते, कॉईल असते, सॉलिनॉइड टाईप कॉईल, ती कशाची असते? टंगस्टन. लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे आहे बिकॉज ऑफ द करंट दिस वायर गेट्स हिटेड टू नियरली 3400 डिग्री सेल्सिअस. म्हणजे किती टेम्परेचर होतं त्याचं? जवळजवळ 3400 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर होतं त्या कॉईलचं, बल्बमधल्या. अँड इट इमेट्स लाईट आणि त्यामधून प्रकाश बाहेर पडतो. द हॉट वायर आल्सो रेडिएट्स हीट टू ए सर्टन एक्सटेंट. एक ठराविक अंतरापर्यंत देखील हीट बाहेर पडते बल्बमधून. आपण जर बल्बच्या जवळ हात वगैरे लावला तर आपल्याला उष्णता जाणवते. म्हणजे काही थोड्या अंतरापर्यंत ती उष्णता जाणवते. त्यानंतर इथं ही शेगडी दिसते.
आणि ही जी कॉईल आहे ह्याला काय म्हणायचं आहे, कॉइल्ड कॉईल. आणि ह्याला काय म्हटलंय, सॉलिनॉइड टाईप कॉईल. सॉलिनॉइड टाईप कॉईल म्हणजे आपल्याकडे पाणी तापवण्यासाठी गिझर असतो. त्या गिझरमध्ये अशा प्रकारची जी कॉईल असते ती कॉपरची असते, जाडसर, बरोबर. मोठे कॉपरचं असं रॉड असल्यासारखं आणि ते वळवलेलं गुंडाळलेलं वाटतंय आपल्याला. त्यात ह्या स्प्रिंग सारखी अशी बारीक तार नसते. मोठी जाडसर तार किंवा रॉड वळवलेला असा वाटतो, तर त्याला काय म्हटलंय, सॉलिनॉइड टाईप कॉईल. त्यानंतर इथं बॉक्समध्ये एक छान माहिती दिलेली आहे. द युनिट ऑफ इलेक्ट्रिक पॉवर इज वॅट. इलेक्ट्रिक पॉवरचं युनिट काय आहे, वॅट. 1 वॅट इज व्हेरी स्मॉल युनिट. 1 वॅट जे आहे व्हेरी स्मॉल क्वांटिटी आहे. हेन्स 1000 वॅट or 1 kilowatt is used as a unit to measure electric power. इलेक्ट्रिक पॉवर मोजण्यासाठी, मेजर करण्यासाठी कोणतं युनिट वापरतात, 1 किलोवॅट. ठीक आहे, कारण वॅट हे कसं आहे, स्मॉल युनिट. इन प्रॅक्टिस म्हणजे प्रत्यक्षामध्ये, व्यवहारामध्ये. इफ 1 किलोवॅट पॉवर इज युज्ड फॉर 1 hour, it will mean 1 kilowatt multiply 1 hour of electricity is used. आणि इथं पुढे इथं लिहिलंय बघा त्याने, अतिशय छान माहिती आहे ही. 1 किलो वॅट आवर, 1 kWh म्हणजेच किती, 3.6 इंटू 10⁻6 जूल. तर हे जे आहे हे तुम्हाला मी आता समजावून सांगतो. काय, 1 kWh इज इक्वल टू 3.6 इंटू 10⁻6 जूल. हे कसं काय, तर ते असं आहे, 1 kWh, एक मिनिट, पेन लहान को, 1 kWh इज इक्वल टू, हे काय झालं, तर आत्ताशी आपण बघितलं होतं, इफ 1 kW पॉवर फ्लोज थ्रू द सर्किट फॉर 1 hour, then the power is said to be 1 kilowatt hour. 1 किलोवॅट एवढी पॉवर जर 1 तासाकरिता त्यातनं फ्लो झाली तर त्याला आपण म्हणतो 1 kWh. मग आता पुढे 1 किलोवॅट कोणाला म्हणतो आपण, तर 1000 वॅट मल्टिप्लाय, आणि पुढे आहे 1 hour. 1 hour म्हणजे किती सेकंड, तर 3600 सेकंड्स. म्हणजे हे किती झालं, यांची मल्टिप्लिकेशन करा, 1000 इंटू दिस, 36 इंटू 1 किती आलं, 36. आणि नंबर ऑफ झिरोज काउंट करा, 1 2 3 4 5. झिरो किती आहे, 5. 1 2 3 4 5. आणि हे काय आलं, वॅट सेकंड इज इक्वल टू. आता तुम्ही जर राईट साईडनं काउंट केले झिरोज, तर ते किती आहेत, 1 2 3 4 5 आणि 6. म्हणजे तिथं काय झालं, 3.6 इंटू 10⁻6 वॅट सेकंद. कसं काय, राईट साईडने काउंट करा ना तुम्ही इकडून इथंपर्यंत, किती होतात झिरो प्लेसेस मध्ये, 1 2 3 4 5 6. म्हणून काय लिहिलंय, 3.6 इंटू 10⁻6 वॅट सेकंड. आणि हे जे 3.6 आहे, एक मिनिट, हे जे 3.6 आहे, 3.6 इंटू 10⁻6, आणि हे जे वॅट सेकंद आहे ह्यालाच काय म्हटलंय, जूल म्हटलंय. म्हणजेच 1 kWh इज इक्वल टू किती आलं, 3.6 इंटू 10⁻6 जूल. इथं लिहिलेलं आहे, 1 kWh इज इक्वल टू 3.6 इंटू 10⁻6 जूल. त्यानंतर पुढे काही युजेस ऑफ कॉईल हा भाग आहे, हा आपण
नेक्स्ट पिरियडला शिकूया. ठीक आहे. थांबूया आपण. राहिलेला भाग नेक्स्ट पिरियडला शिकूया. ओके.